नमस्कार मित्रांनो. मी प्रमोद हरदास, प्रेमजी रतनसिंह पटेल हायस्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय पोल्ट्री हा शेतकऱ्यांना अतिशय जोडधंदा लागून चांगल्या पद्धतीने उत्पादन जे आहे ते मिळवून देणारा जुनाच विषय, परंतु नव्या अनेक पैलूंसह मी तो घेऊन येतो आहे आपल्यासाठी, एपासून तर झेड प्लसपर्यंत. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की प्रत्येकाला वाटू शकतं की मी शिक्षक असताना देखील या विषयाचं का बोलतो आहे किंवा या विषयामध्ये काय इंटरेस्टेड आहे. तर ॲक्च्युली सांगायचं तर शिक्षक होण्यापूर्वी मी एक छोटासा व्यावसायिक होतो आणि या व्यवसायातूनच शिक्षक झाल्यानंतरसुद्धा मला ते व्यवसायाची गोडी जी आहे ती कायम राहील. परंतु सांगायचं तर असं की फक्त व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही गोष्टी करून आपण तर पैसे कमवतोच हो, पण हे करत असताना आपल्या बरोबरचे जे लोक आहेत, शेतकरी वर्ग आहे आपला, यांनासुद्धा दोन पैशाचा कुठंतरी फायदा झाला पाहिजे, बेनिफिट झाला पाहिजे. आपण जो आत्तापर्यंत अनुभव घेतलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा अनुभव असं, तर हा अनुभव आपल्याला कुठंतरी त्यांच्याबरोबर शेअर झाला पाहिजे आणि त्याचाही निश्चितच त्यांना बेनिफिट झाला पाहिजे. यासाठी हा विषय मी या ठिकाणी आपल्याशी चर्चा करण्यासाठी आले. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस मी या विषयाकडे आलो तर त्याआधी शेतकऱ्यांच्याच जिव्हाळ्याचा जो विषय होता की एक आपल्याला उत्पादनाचं साधन असलं पाहिजे, काहीतरी वेगळं असलं पाहिजे. नेहमीच आपण पारंपरिक पिकं करतोच आहोत, पारंपरिक पद्धतीने चाललेच आहेत, तोच ऊस तेच कांदे त्याच पद्धतीने, नफे नुकसान हे सगळे चालूच आहेत. परंतु हे होत असताना मी एक सुरुवातीचा पहिला विषय घेऊन आलो होतो, सफेद मुसळी. बऱ्याच शेतकऱ्यांना सफेद मुसळी म्हणजे काय हेच माहीत नव्हतं, परंतु त्या विषयाचा मी अभ्यास केला आणि आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितच हा विषय जो आहे तो फायदेशीर ठरू शकतो. कारण त्यावेळेस सफेद मुसळीचा भाव होता 700 रुपये, 700 रुपये किलो, आणि एका एकरामध्ये साधारणतः 22 टन ही सफेद मुसळी तयार व्हायची. हे होत असताना ती तयार करायला शेतकरी तर तयारच असतो, कष्ट हे तो करायला कुठेही मागे हटत नाही. परंतु तयार झालेली सफेद मुसळी विकायची कुठं हे मात्र आमच्या बांधवाला माहीत नसतं आणि त्या ठिकाणी तिथं फसगत होते. त्यासाठी आम्ही परिपूर्ण शेवटपर्यंत त्याचा अभ्यास करून हा विषय जो आहे तो आपण कशा पद्धतीने शेतकऱ्याला फायदेशीर ठरू शकतो या पद्धतीने आम्ही घेऊन गेलो आणि सफेद मुसळी जी आहे त्याचं मार्केटिंग शेतकऱ्यांना करून देण्याची जबाबदारी ही आम्ही उचलली आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगद्वारे आम्ही शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट मिळवून दिला. हे करत असताना 2006-07च्या दरम्यान थोडासा दुष्काळ परिस्थितीचं त्यावेळेस सावट आलं आणि या अनुषंगाने त्या ठिकाणी आम्हाला थोडंसं पाठीमागं हटावं लागलं. परंतु त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये जाण्याचा वारंवार योग यायचा आणि त्या ठिकाणी आमची जी ओळख झाली. पोल्ट्री विषयातलं आमचं पहिलं पाऊल जे होतं ते होतं कडकनाथ आणि झाबुआ या ठिकाणी आमची, त्या ठिकाणी कडकनाथ या कोंबडी ब्रीडची आमची ओळख झाली आणि त्या ठिकाणी आम्ही फक्त 100 पिल्लांपासून कोंबडी व्यवसायाला, पोल्ट्री व्यवसायाला जे आहे ती सुरुवात केली. पुन्हा विषय तोच आला कुठला, तर आता हा जो कडकनाथ पक्षी आहे, मागडा आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण त्याला खाणार कोण, विकायचं कुठं. तर मग हे सर्व जे आहे पुन्हा बेकबे कशा पद्धतीने आम्ही केलं, कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये फायदा झाला किंवा त्यानंतर पोल्ट्री व्यवसायाच्या अनुषंगाने कशा कशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांचा फायदा करून देऊ शकतो, कमी खर्चामध्ये कसं शेतकऱ्यांना आपण सेटअप जो आहे तो उभा करून देऊ शकतो, या सर्व गोष्टी मी आपल्यासमोर घेऊन येतो आहे लवकरात लवकर. आपण या ठिकाणी थांबूया, परंतु लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडला. धन्यवाद.